सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। लाखपुरी ते मूर्तिजापूर दरम्यान होणाऱ्या प्रसिद्ध कावड यात्रेच्या नियोजनासाठी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अजित चंडक यांनी आज मूर्तिजापूरचा दौरा करत लक्षेश्वर संस्थान लाखपुरी येथे एका महत्त्वपूर्ण बैठकीचं आयोजन केलंय। श्रावण महिन्यातील यात्रेला सुरुवात झाली असल्याने प्रशासनाने आतापासूनच कंबर कसली आहे। महत्त्वाचे अधिकारी उपस्थित या नियोजन बैठकीला विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। यामध्ये मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे, उपविभागीय अधिकारी संदीप अफार, तहसीलदार शिल्पा बोबडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी, मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे ठाणेदार श्रीधर गुट्टे, मूर्तिजापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अजित जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता नववालकर आणि वीज वितरण विभागाचे अभियंता कदम यांचा समावेश होता। कावड यात्रेशी संबंधित सर्व विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। हे या बैठकीचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। तर यावेळी सुरक्षेवर विशेष भर देण्यात आले। आमदार हरीश पिंपळे यांनी यात्रेच्या संपूर्ण आयोजनाची माहिती दिली आणि आवश्यक नवीन व्यवस्थांबद्दल मार्गदर्शन केले। विशेषतः जिल्हा पोलीस अधीक्षक अजित चांडक यांनी सुरक्षिततेवर भर दिला आहे। त्यांनी लाखपुरी येथील यात्रेच्या प्रवेशद्वारापासून मंदिरापर्यंत पायी चालत जाऊन प्रत्येक लहान सहान गोष्टीचं निरीक्षण केले। कावड यात्रेसाठी काय उपाययोजना करता येतील याची एक विस्तृत योजना त्यांनी तयार केली आणि त्यानुसार त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांना तसेच गृह विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। हा उत्सव कोणताही अडथळा न येता शांततेत पार पडावा यासाठी सर्व विभागाचे अधिकारी आणि मंदिर संस्थेचे स्वयंसेवक यांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना देण्यात आल्या। या उच्चस्तरीय बैठकीमुळे कावड यात्रेचं नियोजन अधिक सुकर होणार असून भाविकांना सुरक्षित वातावरणात दर्शन घेता येईल अशी अपेक्षा आहे। प्रतिनिधी दीपक थोरात, महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, मूर्तिजापूर। उपस्थित मूर्तिजापूरचे मान्य आमदार आणि सर्वांचे चहेते मान्य हरीशभाऊ पिंपळे साहेब, एसडीओ साहेब, तहसीलदार मॅडम, एसडीपीओ सतीश, आमचे इथे ठाणेदार, ग्रामीणचे सिटीचे ठाणेदार जाधव साहेब, गुट्टे साहेब, सर्व इतर डिपार्टमेंटचे अधिकारी, MSEB, PWD आणि सर्व पत्रकार बंधू, सर्व कावड यात्रीगण, सर्व भक्त, शिवभक्त, सर्व इथे जे काही गावकरी आलेले आहेत, सर्वांचा आम्ही पहिल्यांदा भरपूर आभार मानतो की इथे आपण एवढा सन्मान मला दिलेला आहे। आणि आज एक जसं साहेबांनी म्हटलेलं आहे, खूप एक पावन दिवस आहे आणि आमची एक सुरुवात आता बऱ्याच दिवसापासून पोलीस डिपार्टमेंटची सुरुवात झालेलीच आहे कावड संदर्भात। तरी पण आज इथे एक प्रत्यक्ष पाहणी करता आली आणि जे काही इश्यूज आहे ते जवळून बघितलेले आहे। तर फक्त एक थोडक्यात सांगू इच्छितो की काय काय आमची तयारी झालेली आहे, जेणेकरून आपल्याला पण समजण्यात येईल की आम्ही पण कटिबद्ध आहोत। कारण की हे जे कावड उत्सव आहे हे मला तर असं वाटत आहे की अकोलाची शान आहे आणि एक आपला अभिमान आहे। कारण की कुठेही माझा जळगावमध्ये एकदा पोस्टिंग होती, आता अगोदर अहिल्यानगरमध्ये होती, नंतर नांदेडमध्ये, नंतर नागपूरमध्ये, तर कुठेही मी कावड उत्सव बघितलेला नाही। तर एक महाराष्ट्रामध्ये आपली एक शान आहे, अकोलाचा अभिमान आहे। तर आपल्याला उत्साहाने साजर करायचं आहे, शांततेत साजर करायचं आहे। तर त्या अनुषंगाने सर्व डिपार्टमेंट्स काम त्यांचं सुरू झालेलं आहे। तर आमच्या वतीने पण भरपूर आमची एका मोठा पूर्ण जिल्ह्यासाठी नियोजन भवनमध्ये बैठक झालेली आहे। सर्व कावड भक्तांचे काय काय इश्यूज होते, काय काय त्यांचे मुद्दे होते, त्याचं निराकरण कसं करता येईल त्याच्यावर चर्चा झाली आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा सुरू केली आहे। नंतर पालकमंत्री साहेबांनी पण मीटिंग घेतली आहे आणि आज मी पहिल्यांदा धन्यवाद देतो आमदार साहेबांचा, कारण की मी फक्त म्हणजे आमच्या सबस्क्राइब नाउ and press the bell icon. Never miss an update.